मुरली वाले बंसी वाले आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देव महायोगपीठे तटे भीमरथा वरकुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरो प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाचे यांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अतिशय गोड आणि सुंदर असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्तच साध्य कर्तव्य आहे या नेयाने आपल्या या घोलपवाडीमध्ये या ठिकाणी सुंदर अशा संयोजनातून नियोजनातून आणि गर्जना तरुण मंडळ घोलपवाडी तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या अथक परिश्रमातून यांच्या आयोजनातून तसेच कीर्तन सेवा सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते श्री रामदास तात्या सावंत यांचं आजच्या हे कीर्तनाचं सौजन्य आणि जे अन्नदाते आहेत आजच्या कीर्तनाचे ते श्री विशाल गवळी तसेच ज्यांच्याकडून महाआरती आता होणार आहे सौभाग्यवती अक्षता विशाल गवळी आणि श्री विशाल गवळी अशा पद्धतीने आपल्या सर्वांची गणपती बाप्पांवरती असणारी जी भक्ती आहे जी उपासना आहे आणि त्या संबंधातून आपण जर महिन्याला ही संकष्ट चतुर्थी हा उत्सव आपण साजरा करत असताना त्यानिमित्ताने आजचं हे सौजन्य सावंत बाबांनी या ठिकाणी आदरणीय सावंत महाराजांनी या ठिकाणी दिलं आणि त्याबद्दल मी गर्जना तरुण मंडळ तसेच ज्यांनी संपर्क केला त्यांचं सर्वांचं आभार मानते आणि या निमित्ताने या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने हा आपण कीर्तनाचा हा जो सोहळा आहे तो एक दिवसाचा आयोजित केला सुंदर असं वातावरण सुंदर असं नियोजन सुंदर असा मंडप आहे डेकोरेशन आहे सुंदर असे साऊंड सर्व्हिस आहे आणि अत्यंत सुरेख अशा सर्वजण उपस्थित असणारे तुम्ही सर्वजण श्रोतृ मंडळी सर्व माता भगिनी सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी आमची सर्व महाराज मंडळी गायक मंडळी या ठिकाणी सर्वांचाच नामोल्लेख नाही करत कारण आता वेळ राहिलेलाच नाही सर्व आमच्या संस्थेतील सर्व बालगोपाल सर्व वारकरी आमच्या बरोबर आले आमचेच बंधू जीवन महाराज दाहेगुडे सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्या सहकार्याने आपल्या कीर्तनाला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझे नमो तुझे नमो तुझे नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझे नमो
बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरसील तुझवीन दयाळा सद्गुरु राया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया गजानना 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 श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया 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 कोणतंही कार्य असो अगोदर वंदन हे गणपतीला केलं जातं. शास्त्रामध्ये एक विशेष महत्व गणपती बाप्पाला आहे आणि त्यामुळे अगोदर प्रथम वंदन आपण गणपती बाप्पांना केलं. खरं तर सगळं जग असं म्हणतं की गणपतीची सोंड ही वाकडी आहे, परंतु माझे माऊली एके ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतात. तोची शुंडा दंडू सरळ. माझ्या गणपती बाप्पांची सोंड जरी तुम्हाला वक्र दिसत असेल, वाकडी दिसत असेल, तरी चैतन्य रूपाने मात्र तो सरळ आहे. सगळ्या जगाला तो बुद्धी देतो, बुद्धी प्रदान करतो. जो गणपती बाप्पाचं नामस्मरण करतो त्याची बुद्धी ही प्रकर्षाने प्रकाशमय होत असते आणि त्यामुळे त्या गणपती बाप्पाची आपण सर्वजण उपासना करत आहात, भक्ती करत आहात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण संसारिक आहात. जीवनामध्ये कोणतीही भक्ती करत असताना भगवंताकडे आपण काहीतरी मागतो. त्यामुळे मला असं वाटतं जर चतुर्थीला आपण गणपतीची सेवा करता, कीर्तन अन्नदान करता, तुम्ही गणपती बाप्पाकडे काही जरी मागितलं तरी गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तो विघ्न हरता आहे, सुख देणार आहे, सुख करता आहे आणि दुःखाचं हरण करणार आहे. म्हणून त्या गणपती बाप्पाला आज मागणी सुद्धा मागितली तरी काय अडचण नाही. तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मज द्यावे कदता, तुझ मागतो मी आता, मागतो
मी आता तुझं मागतो मी आता मागतो आता तुझं मागतो मी आता धरणी धरायसे द्यावे धरणी धरायसे द्यावे सर्वभूती व्हावे तुझं शरण 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 आलो पतित मी झाण पतित झाण आलो पतित मी झाण पतित झाण आलो पतित मी झाण भगवान परमात्म्याची सेवा जर आपण मनोभावे केली अंतःकरणापासून केली तर तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो फक्त देवाला तुम्ही कोणत्याही एका देवाची भक्ती करा फक्त अंतःकरणातला भाव अंतःकरणातलं प्रेम जर त्याच्याजवळ तुम्ही दिलं तर तो तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही कारण देवाला भावाशिवाय दुसरं काही आवडतच नाही देवा देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला वैकुंठ सोडोनिया आला वैकुंठ सोडोनिया आला सोडोनिया आला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा भुकेला विठाल 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 म्हणून भगवंताचं चिंतन करा आज भगवंताची सेवा भगवंताची भक्ती करत असताना आज कलियुगामध्ये प्राधान्य ते कशाला कलियुगी उद्धार हरीच्या नामे गणपती बाप्पाची पूजा करता गणपती बाप्पाची सेवा करता परंतु गणपती बाप्पाचं जर नामस्मरण केलं तर काय होणार आहे आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे कारण या जगामध्ये नामस्मरणासारखं मोठं काहीच नाही गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणून आपलं हित कोणतं आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन आणि करो नियामन शुद्ध भावे किंवा एकविध आणि या अभंगातून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जो आज कलियुगामध्ये आपलं हित जाणतो ज्याला आपलं हित माहित आहे महाराज म्हणतात जीवनामध्ये त्याचेच माता पिता धन्य धन्य माता पिता तयाची आपलं हित आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून तर आपण कोणताही कार्यक्रम असू द्या नामसंकीर्तनाचं आयोजन करतो का बरं कारण आज कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी हे आपलं हित आपल्याला ठाऊक असलं पाहिजे तुम्ही 12 वर्ष जरी तपश्चर्या केली तरी भगवंताची प्राप्ती तुम्हाला होणार नाही पण अंतःकरणापासून प्रेमाने जर तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपलं हित आपण जाणून घेतलं पाहिजे आज कलियुगामध्ये सगळ्यात सोपी साधनं सांगितली नामसंकीर्तन साधन पै सोपी जळतील पापे जन्मांतरीची तुम्ही बाकी उपास तापास हे नका करत बसू फक्त अंतःकरणापासून भगवंताचं नाव घ्या भगवंताची भेट तुम्हाला होईल एकदा प्रेमाने भगवंताला हाक मारा भगवंत तुमच्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही अशी कितीतरी उदाहरणं आहेत असे द्रौपदी सारखे भक्त असतील अर्जुनासारखे भक्त असतील आणि म्हणून जीवनामध्ये आपलं हित आपल्याला समजलं पाहिजे आता ज्याला हित माहिती ते इथं कीर्तनाला येऊन बसले बरोबर पण ज्यांना आपलं हित कळत नाही ते म्हणतात जाऊ द्या पाऊस पडलाय आता कीर्तन कॅन्सल झालं असेल राहू द्या म्हणजे आता इथं जरी तुम्ही आला 4 प्रकारचे वर्ग पडतात काही लोकांना हित माहिती पण ते हिताच्या ठिकाणी जागे राहत नाही काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत म्हणजे बघा तुम्ही
एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, पण जरी त्याला कीर्तनाला आणलं तरी ते कीर्तन ऐकत नाहीत, मोबाईल मध्ये डोकवत बसणार किंवा एखाद्या खांबाला टेकून कुठेतरी झोपी जाणार. बरोबर, म्हणजे हित माहितीये पण हिताच्या ठिकाणी जागा नाहीये. लक्षात कोणा बसलं नाही ना. हा नाही, बरोबर सांगते. आणि काही लोक समाजामध्ये अशी आहे, त्यांना हितही कळत नाही आणि ते त्या हिताच्या ठिकाणी जागेही राहत नाही. म्हणजे अशा लोकांचं म्हणणं असं आहे, पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी, हा बुवा लोकांचा धंदा आहे. ते लोक अशी म्हणतात. पण ज्यांना जोपर्यंत संपत्ती आहे, तारुण्य, तोपर्यंत त्यांना आपलं हित कळतच नाही. आणि जेव्हा कळतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. लक्षात घ्या. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जागा करण्याचं काम केलं. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माच्या. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागा करण्याचं काम केलं. कोण म्हणतं आपण जागे नाही? आपण पण रात्रंदिवस जागे, रात्रंदिवस आपली पळापळ चालू आहे, धडपड चालू आहे. पण कशासाठी? कारण प्रत्येकाला असं वाटतं वाढावे संतान, ग्रही व्हावे, धनधान्य ल्यावे, खावे, बरे असावे सदैव, ह्याची करी हावा संसारी. बस लायला खायला प्यायला चांगला असलो म्हणजे बस, यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या बरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाचीही भीती नसावी. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. विठाल 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 म्हणून जागा राहिलं पाहिजे. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणतात की जागा राहिलं पाहिजे, पण जागी राहण्याची सुद्धा मर्यादा त्यांनी सांगितली बरं का. माणसाने जागा राहायचं म्हणजे त्याची पण एक मर्यादा आहे. कुठपर्यंत जागा राहिलं पाहिजे? दिवा विजून गेला तर तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचे? तसं आता वेळ निघून गेली, जाग राहून काहीही उपयोगाचं नाही. एका माणसाचं घर पेटत होतं, घर पेटत असताना मुलांनी वडिलांना बाहेर बोलवलं, बाबा घर पेटते, बाहेर या. नाही नाही, अगोदर टिकावा ना. बाबा घर पेटते. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगोदर टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. हे जर हास्यास्पद आहे. माणसाने परमार्थ केला पाहिजे, पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. तर म्हातारपणी एकदा 60 वय झालं की सरकार सुद्धा म्हणतं घरी बसून पेन्शन देतो, पण इथं काय आम्हाला त्रास देऊ नका. इथं कसं चालेल? आता इथं काय आम्ही. लक्षात घ्या, परमार्थ करण्यासाठी सुद्धा ताकद लागते, परमार्थ करण्यासाठी सुद्धा अंगामध्ये बळ लागतं. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती,
बळे विन शक्ती बोलू नये. परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे. काही लोकांनी तर परमार्थ हे वारी सगळं म्हातारपणावर ढकलून दिले. त्यांना जर म्हटलं ना का हो चला वारीला घाला मळत, ते म्हणतात हे काय आमचं वय आहे का, बघू म्हातारपणी. हा बघू. पण म्हातारपणी खरंच वय झाल्यावर तुम्ही वारीला जाऊच नाही. जोपर्यंत तुम्ही चालता, चांगले हातपाय तुमचे चांगले, तोपर्यंतच वारी केली पाहिजे. आता मी असं म्हणत नाही की म्हातारे माणसाने वयस्कर माणसाने कीर्तनाला यायचं नाही. ठीक आहे, मग हे असं त्रास द्यायचं. हे माणसं घरी पण असंच आणि इथं पण असंच. विठ्ठल बरोबर लागते. आमच्याकडे एक रेडीमेड कापडाचं दुकान असतं. ते कुणाला बसेल सांगता येत नाही. आहे की नाही. मी असं म्हणत नाही की वयस्कर लोकांनी कीर्तनाला यायचं नाही. वयस्कर लोकांनी कीर्तनाला यायचं. पण माझं म्हणण्याचा मुद्दा असा आहे, कीर्तन तिकडं नाही इकडं चालले. माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे, तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर परमार्थ करू नका. म्हणजे बाबा तुम्हाला समजलं असेल. कारण तरुणपणामध्ये म्हातारपणामध्ये परमार्थ करणं फरक. किती फरक आहे. तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं. आलं लक्षात. तुमच्या भाषेत सांगते. तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा. उलट होतंय ना. होतंय की नाही उलट. बरं ते काय होतं, ही खरी कीर्तनाची गरज तरुण मुलांना नाही, ह्या लेकरांना खरी कीर्तनाची गरज आहे. तर ह्यांनी जर कीर्तन ऐकलं, दोन चांगले शब्द ऐकले, तर त्यांच्यात सुधारणा तरी होईल. म्हातारी माणसं काही कीर्तन ऐकून सुधरत नाही आणि तमाशा ऐकून बिघडत नाही. बरोबर. म्हणजे माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या जेवढ्या काही क्रांत्या झाल्या तरुणपणातच झाल्या ना. तरुणपणातच झाल्या. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली कधी, ऐन तारुण्यात. तुकोबरायांनी गाथा लिहिली ऐन तारुण्यात. स्वामी विवेकानंदांनी शिकागोची परीक्षा जिंकली कधी, ऐन तारुण्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं कधी, ऐन तारुण्यात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर ऐन तारुण्यात शक्य होत असतील, तर मग परमार्थ का म्हातारपणात करावा. परमार्थ सुद्धा तरुणपणातच केला पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून जागे राहण्याची मर्यादा आहे. माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे, जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, जोपर्यंत अंगामध्ये बळ आहे, इंद्रियामध्ये ताकद आहे आणि म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच्याच माता पिता धन्य. अभंगाच्या प्रथम आपुली आई ता जो ते जग
जागता धन्य माता पिता तयाचिया महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. विचार जर केला आपण अभंगाच्या प्रथम चरणाचं तर एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. पहिला क्रमांक आईला दिलेला आहे, धन्य माता, आणि मग नंतर पिता. महाराज असं म्हणत नाही की धन्य पिता माता, काय म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया. याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. पहिला क्रमांक आईला का, याचं कारण असं आहे, आपल्या बाळावरती महत्वाचा संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कुणाचा आहे, आईचा आहे, ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो, बरोबर. म्हणून कीर्तनकार कथाकार लोक नेहमीच आपल्याला सांगत असतात, किंवा आमच्या माता भगिनींनी ज्या गर्भवती माता आहेत त्यांनी संध्याकाळी 8 वाजता सगळी घरातली कामं आवरून 8 वाजताच टीव्ही समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला, असं सांगतात. कीर्तन ऐकली पाहिजे, कथा ऐकली पाहिजे, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. का, याचं कारण ते संस्कार पहिल्यांदा आईच्या मुलावरती होत असतात. त्यामुळे पहिल्यांदा माता आणि मग नंतर पिता. मुलगा आपल्या वडिलांकडे बघून वागत असतो. मोठा झाल्यानंतर मुलगा आपल्या वडिलांकडे पाहून बोलत असतो, पाहून व्यवहार करत असतो. काही लोक म्हणतात की ताई आमची मुलं आमचं ऐकत नाहीत. अहो, ती ऐकणारच नाही. तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत, ते तुमच्याकडे बघतात, तुमचं निरीक्षण करतात, तुम्ही बोलता कसे, तुम्ही वागता कसे. त्यामुळे आपल्या आई वडिलांचं सुद्धा आचरण पहिल्यांदा कसं पाहिजे, इष्ट पाहिजे. नाहीतर एखादे वडील म्हणत असतील, नाही मी त्याचा बाप आहे, मी काय त्याला घाबरतो का काय, मी त्याच्या समोर तंबाखू खाणार. तुम्ही जर त्याच्या समोर तंबाखू खाल्ली तर तो उद्या विठाल पण आपल्या आई वडिलांमध्ये किती जरी मोठा दोष असला तरी मुलांना त्यांचा दोष काढण्याचा काहीही अधिकार नाही. तो अधिकार मुलांना शास्त्राने दिलेला नाही, लक्षात घ्या. कारण ते आपले आई वडील आहेत. जीवनामध्ये काय चांगलं काय वाईट आपल्याला समजतं. आणि मला असं वाटतं की जेवढं आई आपल्या लेकरावर प्रेम करते तेवढंच बाप सुद्धा आपल्या मुलावरती प्रेम करतो. हृदयातलं प्रेम डोळ्यातल्या अश्रून वाटे जी दाखवते तिला आई असं म्हणतात. आणि हृदयातलं प्रेम हृदयातच पांघरून ठेवतो, झाकून ठेवतो, त्याला बाप म्हणायचं. मला असं वाटतं त्या बापाला कधीतरी आपण जाणून घेतलं पाहिजे, त्या बापाला आपण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. बापाला समुद्राची उपमा दिलेली का बरं, का त्याला समुद्राची उपमा आहे? कारण समुद्रामध्ये किती जरी नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधीच सोडत नाही बरं का, कधीच. अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांची दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. पत्नीचं दुःख असू द्या, आईचं असू द्या, बहिणीचं असू द्या, मुलांचे असू द्या,
सगळ्यांचे दुःख तो बाप ऐकून घेतो, आणि स्वतःच दुःख मात्र तो कधीच कोणाला सांगत नाही, आणि त्याला सांगताही येत नाही, कारण तो घरातला कर्ता पुरुष आहे, तो घरातला कर्ता माणूस आहे. मला असं वाटतं त्या बापाला कधीतरी आपण जाणलं पाहिजे. बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप प्रेम करत नाही असं नाही. बाप प्रेम करतो, बाप प्रेम करतो, पण ते प्रेम आपल्याला दिसत नाही, हे आपलं दुर्भाग्य. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला, लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, तिच्या आईला पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज, बाप समजून घेणं खूप कठीण आहे बरं का. त्याला अंतःकरण खूप मोठं असावं लागतं. जीवनामध्ये आईला रडता येतं, पण वडिलांना आपल्या कधीच रडता येत नाही, कधीच नाही. स्वतःची आई जरी वारली तरी त्या घरातल्या वडिलांना रडता येत नाही. का? छोट्या बहिणींना आधार द्यायचा असतो. स्वतःचा बाप जरी वारला तरी त्या बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं, आणि स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावरती सोडून गेली तरी त्याला अश्रूंवरती आवर घालावा लागतो. त्याचं नाव बाप. तुम्ही एकदा तुमच्या वडिलाकडे पहा, त्याच्या टाचा झिजलेल्या चपलाकडे बघितलं की त्याचं प्रेम आम्हाला कळतं. त्याचं फाटका बनियान बघितलं की कळतं की आमच्या नशिबाची भोक त्याच्या बनियानला पडलेली. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. आणि तो आजारी जरी पडला, आपले वडील आजारी जरी पडले ना, पटकन दवाखान्यात जात नाहीत. का हो? ते आजारपणाला मुळीच घाबरत नाहीत, कारण त्यांना भीती कशाची वाटते? डॉक्टर आपल्याला एखादा महिना का होईना पण आराम करायला सांगतील याची त्याला भीती असते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण अजून बाकी असतं, घरामध्ये उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, तरी पण तो बाप आपल्या मुलाला मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतो. तो बाप दुसऱ्यांच्या घरी सालं घालेन, पण आपल्या मुलाला चांगलं शिकवतो बाप बरं का. आणि मुलगा शिकायला गेल्यानंतर बाप इकडं मोलमजुरी करून जर महिन्याच्या प्रत्येक तारखेला पैसे पाठवतो. आता सगळीच पोरं नसली तरी काही पोरं अशी असतात की तारखेला पैसे येतात, मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात. आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात. अक्षरशः वाईट वाटतं. तुम्ही वडिलाची टिंगल करता, तुमच्या वडिलाचं नाव घेऊन तुम्ही एकमेकाला हाका मारता. तुम्हाला बापाची किंमत कळते बाप नसल्यावर,
तर ज्या घरामध्ये बाप जिवंत नाही, ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे, त्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत होत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत आहे, आणि तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावरती, आणि घरच्यांचं कर्म तो बघतोय. म्हणून बाप नसल्यावरती बापाची किंमत, तुम्ही लहानपणीच वडील निघून गेल्यानंतर किती मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या किती लहान वयात पेलाव्या लागतात हे बाप नसल्यानंतर कळतं. एका एका वस्तूसाठी किती तरसावं लागतं. जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत आपण वडिलांच्या जीवावरती उड्या मारतो, पण ज्याचे वडील नाहीत त्याला तुम्ही विचारा की वडिलाची किंमत काय असते, वडिलाचं प्रेम काय असतं. जगामध्ये एकदाच जर का ते मायेचं वडिलाचं छत्र हरपलं तर जीवनामध्ये तो माणूस पोरका होतो. लक्षात घ्या, त्याचा आधार संपून जातो, आधार संपून जातो. आपला बाप कितीही वयस्कर असू द्या, कितीही, तो जर आपल्या जीवनातून गेला ना, आपल्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतील, किती मोठा आधार गमावून बसलो मी, माझा बाप किती मोठा आधार होता माझा. आपल्या वडिलाच्या श्रीमंतीला महत्व नसतं रे, आपल्या वडिलाच्या आधाराला महत्व असतं, आधाराला. पण बाप आणि आपली आई जीवनामध्ये तेवढंच मुलाचं काम आहे. आई म्हणजे घराचा कळस आहे, बाप म्हणजे घराचा पाया आहे. पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं मला, झळकणारा कळस आपल्याला दिसतो, पण ज्या पायावरती तो कळस उभा राहिला त्या पायालाच आम्ही विसरून जातो. हे दुर्दैवाची गोष्ट आहे, खूप मोठी शोकांतिका. बाप म्हणजे घराचा पाया, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर. घराचा पाया कसा पाहिजे, मजबूत पाहिजे. घराचा पाया जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही. बाप म्हणजे घराचा पाया आहे आणि तो मजबूत आहे. कसा असतो बाप, कसा असतो बाप? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही. तुमची आमची गोष्ट सोडा, पण कण्वासारखे मुनी रल्ले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदयी रल्ले सीतेसाठी, अरे आपण तर कोण आहे? जीवनामध्ये बाप कधीच रडत नाही, पण मुलीच्या लग्नात बाप रडतो. मुलीच्या लग्नात बाप आपल्या अश्रूंना वाट मोकळी करत असतो, आणि तो कधीच दाखवून रडत नाही. कुठंतरी बघा तुम्ही, तुमच्या लग्नामध्ये तुमचा मामा, तुमची मामी, काका, काकू सगळी तुम्हाला रडताना दिसतील, पण बाप तुम्हाला कधीच रडताना मंडपात दिसणार नाही बरं का. कुठंतरी एखाद्या मंडपाच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तो बाप रडत असतो. म्हणून झाकून प्रेम करतो, त्याचं नाव बाप, झाकून प्रेम. म्हणून त्या बापाला जाणलं पाहिजे. मुलीचं जर लग्न झालं ना तर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते, आणि वडिलांचा बदललेला आवाज ती एका क्षणात ओळखते, आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते. इतरांनी सुद्धा घरातल्या त्या बापाला असंच जपलं पाहिजे,
ही बापाची किमान अपेक्षा असते, किमान अपेक्षा असते. म्हणून जीवनामध्ये तुम्ही किती मोठं व्हा, किती शिका, पण ज्यांच्या कष्टामुळे, ज्यांच्या मेहनतीमुळे तुम्ही मोठं झाला, त्यांना तुम्ही जीवनात कधीच विसरू नका. आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती आहात, याला कारणीभूत केवळ तुमचे माता पिता आहेत. जीवनामध्ये कितीही मोठी कर्तबगारी केली तरी जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा धन्यता मात्र त्या मुलाला नाही तर कोणाला देतात? कुळी कन्या पुत्र होती जे सती 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 कुळी कन्या पुत्र सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. बघा तुम्ही अभंगाच्या दोन्हीही चरणाचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी आईला दिला, मातेला दिला, आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी कुणाला दिला? कन्येला दिला. कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. पहिल्यांदा कन्येला पहिला क्रमांक दिला. वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो, बरोबर का? मुलगा झाल्यावर जास्त. तुम्ही असं मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका अजिबात. जेवढं मुलाला महत्व देतात तेवढं मुलीला सुद्धा दिलं पाहिजे. मग तुम्ही मुलीला जर का तुम्ही समान मानत असाल तर मुलगी झाल्यानंतर तुम्ही का थांबत नाही? मुलगा व्हायची वाट का बघता? एखाद्याला जर पहिली मुलगी झाली तर ते म्हणतात ठीक आहे जाऊ द्या, दुसरी पण जर मुलगीच झाली तर याचा चेहरा फोटो काढायसारखा दिसतो. ते कितपत योग्य? मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका, कारण हे प्राधान्य पहिलं कोणाला दिलं? तुकोबारायांनी मुलीला दिलं. हे आरक्षण तेव्हाच महाराजांनी आपल्याला देऊन ठेवलं. कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. तर महाराजांना असं पण म्हणता आलं असतं ना, कुळी पुत्र कन्या होती जे, पण तसं नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मुलीला पहिला क्रमांक का दिला? याचं कारण असे, जात कन्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते की ती वयात आलो पुन्हा तिची काळजी वाटते, तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते, लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस वडिलांचं अंतःकरण दुःखी होतं. मला सांगा, मुलीचं लग्न झाल्यानंतर तुमच्यावरची जबाबदारी संपली का? उलट ती वाढली. उलट तुम्हाला जास्त काळजी वाटते माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल. मग तुम्ही मला सांगा, जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जी मुलगी तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला या अभंगामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी का दिला? काय कारण असेल? एक वृद्ध ग्रहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होतं.
स्वामीराम तीर्थांनी त्या वृद्ध गृहस्थाला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार, स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, अपन बेटा नहीं स्वामी जी, ये मेरी कन्या है. और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नाही. जब बापाला स्वतःच्या मुलीचं ओझ होतं तो बाप बाप बनण्याच्या लायकीचा नाही. हे एका बापाचेच उद्गार आहेत बरं का, हे कोणाचे माझे पदरचे नाही, एका पिताचेच उद्गार आहेत. पण पहिला क्रमांक मुलीला का, त्याचं कारण असे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व, पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मला सांगा, एवढे मोठे महारथी होऊन गेले, हनुमंत असतील, भीष्म असतील, हनुमंतराय असतील, अशा एवढ्या मोठ्या मोठ्या महारथींना जन्म देणारी सुद्धा कोण आहे? कन्याच आहे, मुलगीच आहे. म्हणून त्या मुलीला पहिला क्रमांक दिला. मला सांगा, या महाराष्ट्राला जर जिजाऊ मातेसारख्या आई लाभल्या नसत्या तर हे स्वराज्य निर्माण झालं असतं का? नसतं झालं. ही कमाई कुणाची आहे? एका कन्येची आहे, लक्षात. म्हणून त्या जिजाऊ मातेला सुद्धा धन्यता आहे. धन्य धन्य थोर आई, धन्य धन्य थोर आई, शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोर आई, शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्यता आईला आहे, धन्यता वडिलांना आहे. म्हणून ह्या जगामध्ये इतिहास निर्माण करणारी सुद्धा एक कन्या आहे. पहिला क्रमांक मातेला आहे, पहिला क्रमांक कन्येला आहे. आता हे झालं कन्येचं, हे झालं मातेचं. पुत्र कोणाला म्हणायचं? तर पुत्र त्याला म्हणायचं जे पूर्वतः पितरांचा उद्धार करतात. पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिही लोकी भिन्न. आणि म्हणून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, महाराज म्हणतायत त्याचा मलाच काय तर त्याचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. पण देवाला आनंद वाटण्याच्या योग्यतेच ते करतात काय? गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत रीती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत, गीता भागवत रीती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत,
केला जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 10 मिनिट फक्त वेट करा. आपल्या टायमिंगचं थोडं पुढं गेले उशिरा सुरू झाल्यामुळे फक्त 10 मिनिट 5-10 मिनिट फक्त एक्स्ट्रा आपण घेऊया. गीता आणि भागवत 2 ग्रंथाचा उल्लेख या अभंगामध्ये केला. याचं कारण आहे बाकीचे पण ग्रंथ होते ना 6 शास्त्र 18 पुराणे 4 वेद पण महाराजांनी फक्त गीता आणि भागवत 2च ग्रंथाचा उल्लेख का केला. याचं कारण असं आहे ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे. ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागतं आणि ज्याला मरावं लागतं त्याला मरेपर्यंत जगावं लागतं. पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं हे करतात. काय करतात? अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात. परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. जीवनामध्ये नामस्मरण करा कारण हे जीवन क्षणभंगूर आहे. या जीवनाचा काही भरोसा नाही. त्यामुळे संतांनी सांगितलं एका पिंगळ्यामध्ये वर्णन आहे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटवा काळ बांधून नेईल. सरत शेवटवा काळ बांधून नेईल. सरत शेवटवा काळ बांधून नेईल. सरत शेवटवा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा माधवारी गोड बोली तो देखा. पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. व्रतमान घोटे दादा व्रतमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. व्रतमान घोटे दादा व्रतमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. इंग्लटी घेन रुची आम व्रतमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. इंग्लटी घेन रुची आम व्रतमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग. अवघा नागड दिगा अवघा नागड दिगा. नको 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 घालू भिंगा ग नको 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 घालू भिंगा ग नको 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 घालू भिंगा ग नको 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 घालू भिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई
बोले बोले तो देखा पिंगळा माघारी बोले बोले तो देखा पिंगळा महामारी बोल बोले तो देखा पिंगळा महामारी बोल बोले तो देखा पिंगळा माघारी बोले बोले तो देखा पिंगळा माघारी बोले बोले तो देखा मला बाई दिसते मला बाई दिसते पांढरा बाळू मामाची मेंढरा दिसते पांढरा बाळू मामाची मेंढरा दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर ह्याच पिंगळ्यातून खूप छान वर्णन केलेले हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा 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 महातारी बोल बोली तो देखा पिंगळा महामारी बोल बोली तो देखा बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेलं आहे जीवनामध्ये हे जन्म मरण जर आपल्याला चुकवायचं असेल आणि मोक्षाची प्राप्ती जर जीवनामध्ये आपल्या करून घ्यायची असेल तर सगळ्यात सोपं साधन आणि सगळ्यात सोपं हित जर आपलं कोणतं असेल तर अखंड चिंतन अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करा कारण मरताना ते आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे आणि ज्याच्या मुखामध्ये मरताना भगवंताचं नाव आलं अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही म्हणून अखंड चिंतन विठोबाचे आणि जीवनामध्ये हेच आपलं हित आहे हेच आपण हित आपल्या जीवनामध्ये साधायचं आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची कारण ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे उपजिते नाशे नाशिते पुनर्विदिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रम आणि म्हणून कसं जगायचंय गीतेकडून शिकायचंय कसं मरायचंय भागवताकडून शिकायचंय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हा आणि जी मुलं गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचं श्रवण करतात अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात तुकोबाराय म्हणतात अशा मुलांची सेवा मला घडावी अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा